धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करून आरक्षण लागू करण्याच्या मागणीची याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवताना सर्वोच्च न्यायालयानं धनगर आणि धनगड हे समाज एकच नसल्याचं म्हटलंय। गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या या याचिकेचा निकाल धनगर समाजाच्या विरोधात लागल्यानं हा समाज आता आक्रमक झालाय। याला राज्यातील शिंदे फडणवीस सरकार जबाबदार असल्याचा आरोप धनगर समाजातील नेत्यांनी केलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमची सत्ता आल्यास मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं होतं। मात्र आता फडणवीस हे सत्तेत असतानाही त्यांनी धनगर समाजाला का आरक्षण दिलं नाही असा सवाल उपस्थित करत धनगर समाजातील नेत्यांनी येणाऱ्या काळात आरक्षणासाठी राज्यभर लढा उभारण्याचा इशारा देण्यात आलाय। निमित्तानं जनजागृती करून पुन्हा एकदा हा आरक्षणाचा लढा उचलून धरू आणि शासनकर्त्यांना हे आरक्षण देण्यासाठी भाग पाडण्यासाठी आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करणार आहे। महाराष्ट्र शासनाने केंद्राला एक शिफारस करायला पाहिजे। धनगर म्हणजे धनगर आहेत, ती शिफारस महाराष्ट्र शासनानं आज तागायत केली नसल्यामुळे धनगर समाजाला निश्चितपणाने न्याय मिळालेला नाही। आणि जर एखादं राज्य शासन जर अशा पद्धतीची कृती जर करत नसेल तर केंद्र शासनाने सुद्धा त्यामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे आणि त्या राज्य सरकारला तशा पद्धतीचा आदेश द्यायला पाहिजे की एवढे वर्ष जर स्वातंत्र्य मिळून जर धनगर समाजाला न्याय मिळत नसेल तर निश्चितपणाने तुम्ही काय करताय, तात्काळ त्यांची अंमलबजावणीची जी मागणी आहे ती तात्काळ करायला पाहिजे। त्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून राजकीय हेतूनं या ठिकाणी हे सरकार या ठिकाणी या समाजाच्या भावनाशी खेळते। खरं तर सुरुवातीला मागच्या वेळेस देखील देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो असा शब्द दिला। त्यानंतर 30चा संस्थेची नेमणूक केली। सातत्यानं हे भाजपचं सरकार धनगर समाजाच्या विरोधामध्ये धनगर समाजाला दाबण्यासाठी धनगर समाजाच्या राजकीय पिछाड करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करताना पाहत दिसतोय। आणि आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आता जरी या निवडणुका चालू असल्या, आचारसंहिता चालू आहे आणि यानंतर हे निवडणूक झाल्यानंतर देखील धनगर समाज संपूर्ण राज्यभर पेटून उठेल आणि या ठिकाणी भाजप सरकारच्या विरोधामध्ये तीव्र असं आंदोलन या ठिकाणी रस्त्यावरती आम्ही करणार। 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजानं आरक्षणासाठी आंदोलन छेडलं होतं। त्याला अनुसरून पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा उपस्थित केला होता। त्याचबरोबर तत्कालीन विरोधी पक्षातील मातब्बर नेते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचं वक्तव्य केलं होतं। मात्र ही आश्वासनं म्हणजे पोकळ आश्वासनं ठरली असून भाजप सरकारनं आमची फसवणूकच केल्याचा आरोप धनगर समाजातील नेत्यांनी केलाय।